नमस्कार. तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण सुरुवातीपासून पेपर कटिंग करणार आहोत. तर 28 साईज कटोरी ब्लाऊज आहे, आपला पेपर कटिंग आहे. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आपण जे आहे 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, ते आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे. तर उंची आहे आपली 13 अधिक 1 इंच म्हणजे संपूर्ण उंची आपण 14 घेतली. शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला 5.5 इंच. मुंडा घ्यायचा आहे आपल्याला 5.25 इंच. आणि छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला 7 इंच. 28 ची छाती आहे, तर छातीचा चौथा भाग आला 7 इंच आणि 2 इंच आपल्याला मार्जिनसाठी. तर अशा पद्धतीने संपूर्ण घडी जी आहे ती आपली भरलेली आहे 9 इंच. आपलं उंचीचं माप, घडीचं माप झालेलं आहे. आता मोंढ्याचं माप टाकलं आपण. एक 1.5 इंचाचा मोंडा घेतलेला आहे आणि एक आपण 1.25 इंचाचा मोंडा घेतलेला आहे. आणि ह्याही पद्धतीने आपण मोंढ्याचं माप काढू शकतो. मोंढ्याच्या निम्मी घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला एक 1.5 इंच घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने जो काही तुमचा मोंडा आहे त्या मोंड्याला शेप आहे तो व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. बॅक साईडही शेप घेतलेला आहे आणि आपण फ्रंट साईडही शेप जो आहे तो देऊन घेतलेला आहे. बॅक साईड, फ्रंट साईड दोन्ही शेप आपले टाकून झाले. आता आपल्याला योगपट्टीचं माप टाकायचं आहे. आपली योगपट्टी 2.5 इंचाची आहे. दोन्ही साईडनं आपण 2.5 इंच घेऊन एक सरळ रेष आहे ती मारून घेतलेली आहे. 1.25 इंचानी वरती एक योगपट्टी घ्यायची. इथून एक 2.5 इंचावर पॉईंट घ्यायचा आणि मग आपल्याला असा जो आहे तो शेप देऊन घ्यायचा आहे. आता घडी जी आहे ती आपली 9 इंच. तर 9च्या निम्मे किती होत आहे आपलं 4.5 इंच. तर 4.5 इंचाचा आपला छातीचा जो आहे तो पॉईंट आलेला आहे आणि एक सरळ रेष मारून घ्यायची आहे. इथून आपल्याला 2.25 इंच घेतलेला आहे आपण आणि इथून गळा उंची 6 इंच, आडवी रुंदी आहे ती 2.5 इंच. अशा पद्धतीने गळ्याचं उंची आणि रुंदी माप टाकून घेतलेला आहे. आणि जो काही तुमचा गळा आहे, कटोरी ब्लाऊज असल्यामुळे आपला गळा जो आहे तो गोलच येतो. आता आपण 1.5 इंचावर एक पॉईंट घ्यायचा आहे. इथून एक 2.5 इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा. पण त्याआधी आपण काय करणार आहोत, आपला पेपर आहे तो व्यवस्थित कटिंग करून घेऊ. संपूर्ण जी कटिंग आहे पेपरची आपण करून घेतली. आता बरोबर ह्या 1.5 इंचापासून आपली जी काही कटोरी आहे त्या कटोरीला व्यवस्थित शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे. आता जी आपली योगपट्टी आहे, योगपट्टीमध्ये आपल्याला खालती 1.25 इंचानी योगपट्टी वाढून घ्यायची आहे. तुम्ही कटोरीमध्येही वाढू शकता, तुम्ही क्रॉसपट्टीमध्येही वाढू शकता, पण आपण जी आहे ती योगपट्टीमध्ये वाढवलेली आहे. जे आपल्याला 1.25 इंच वाढवायचं आहे ते आपल्याला आवडीनुसार आहे. तर तुम्ही योगपट्टीमध्ये वाढवा किंवा तुम्ही कटोरीमध्ये 1/2 इंच किंवा क्रॉसपट्टीमध्येही 1/2 इंच वाढू शकता. चला आता आपण जे आहे संपूर्ण पेपर कटिंग करून घेऊ. आपली जी पेपर कटिंग ती झालेली आहे. आता बॅक साईड आहे, तर आपण बॅक साईडमध्ये जे 1 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं ते आधी आपण कटिंग करून टाकू. आणि जी काही तुमची उंची आहे, गळा उंची, ती उंची टाकून घ्यायची आहे. 3.5 इंचाचा गळा आहे. 1/2 इंच मार्जिनसाठी गळा रुंदी घेतली आपण 2.5 इंच. वरतूनही गळा रुंदी 2.25 इंच घेतलेली आहे आणि सरळ रेष आहे ती आपल्याला व्यवस्थित मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि जो काही तुमचा गळा आहे तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळ्याला शेप देऊ शकता. आणि बॅक साईडचा टक्स पॉईंट आहे आपला आडवा आहे 4.5, उभा आहे 4.5 किंवा 4.25 इंच. आणि आपण अशा पद्धतीने 1/2 इंचावर एक ज्या आहे त्या टक्सच्या ज्या अर्धा इंचावर आपण रेषा ज्या आहेत त्या मारून घेतलेल्या आहेत.
आता क्रॉसपट्टी झाली, योकपट्टी झाली. आता आपल्याला आपली कटोरी जी आहे ती कशा पद्धतीने वाढवायची आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर हाय जी आपली जी मूळ कटोरी आहे ती हाय तशी आपल्याला आखून घ्यायची आहे व्यवस्थित. इथून जे आहे आपण 1.25 इंच वाढून घेणार आहोत आणि इथूनही आपल्याला 1.25 इंच म्हणजे 1.25 इंचाने आपल्याला आपली कटोरी आहे ती संपूर्ण वाढून घ्यायची आहे व्यवस्थित. संपूर्ण कटोरी आपली 7 इंच भरली. इथून 1.5 इंच, इथून 1.5 इंच, इथून एक आपण तिरकी रेष आहे ती मारून घेतली. आता 7च्या निम्मे आपलं 3.5 इंच आलेलं आहे. 3.5 इंच पॉईंट देऊन घ्यायचा. वरती आपल्याला 1 इंच वाढवायचा आहे आणि खालती जे आहे ते आपण 1.5 इंच. संपूर्ण टक्स आहे तो आपला 2.5 इंचाचा भरलेला आहे. अशा ज्या आहेत 1.5 इंचाला 1.25 इंचाचा जो आहे पॉईंट आहे तो जोडून घ्यायचा आहे. आणि इथून जी काही तुमची कटोरी आहे त्या कटोरीला जेवढा तुम्हाला व्यवस्थित गोल शेप देता येईल तेवढा तुम्ही व्यवस्थित गोल शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे. तर 28 साईजची आपली कटोरी आहे ती आपली संपूर्ण तयार झाली. आता आपण आपली कटोरीची आहे ती व्यवस्थित कटिंग आहे ती करून घेणार आहोत. आता आपली जी कटोरी आहे ती कटिंग झाल्यानंतर आपल्याला लगेचच आपली बाहीसुद्धा कटिंग करून घ्यायची आहे. पण त्याआधी आपल्या कटोरीला आपल्याला टक्स आहे तो देऊन घ्यायचा आहे. तर टक्स आडवा किती घ्यायचा, उभा किती घ्यायचा. आडवा टक्स आहे तो आपल्याला 1.5 इंच घ्यायचा आहे आणि उभा टक्स आहे तो आपण 2.5 इंच घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने छोटे छोटेशा आहे ते आपल्या कटोरीला कट आहेत ते व्यवस्थित देऊन घ्यायचे आहे. तर आपण जर कट व्यवस्थित देऊन घेतली तर आपल्या कटोरीला जो शेप आहे तो आकार आहे तो एकदम पेपरवरही एकदम व्यवस्थित दिसतो. तर हे बघा अशा पद्धतीने संपूर्ण आपली कटोरी आहे ती तयार झाली. आता आपण लगेचच बाहीची सुद्धा कटिंग करून घेऊ. तर बाही उंची आहे आपली 4 इंच. तर आपण अस्तरची बाही असल्यामुळे 1 इंच वाढवतो आणि साधी जर बाही असली 1.5 किंवा 2 इंच तुम्ही वाढू शकता. दंडघेर घेतलेला आहे मी 5.5 इंच आणि 2 इंच मार्जिनसाठी. आपल्याला कॅप हाईटही लगेचच 2.5 इंचावर काढून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने एक सरळ रेष मारून घ्यायची आणि कॅप हाईटवरही एक सरळ रेष मारून घेतली आणि इथून जे एक्स्ट्रा आपण घेतलेला आहे 2 इंच तिथं एक तिरकी रेष मारून घ्या आणि दंडघेरावरही तिरकी रेष मारून घ्या. इथून 1 इंचावर पॉईंट देऊन घ्यायचा आणि जी काही तुमची बाही आहे त्या बाहीला तुम्ही व्यवस्थित आहे तो शेप आहे तो व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. तर तुम्ही जेवढ्या बाहीला शेप व्यवस्थित देशाल तेवढी तुमची बाही आहे ती व्यवस्थित येणार आहे. तर 28 साईज कटोरी ब्लाऊजचा पेपर कटिंगचा हा जो व्हिडिओ आहे तर आता आपण जे सुरुवातीपासून जे व्हिडिओ तयार करणार आहोत तर जे आपण नवीन शिकणाऱ्या महिला असतील त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा. आणि हा जो आहे आपल्या क्लासचा जो आहे आपण सुरुवातीपासून क्लास चालू केलेले आहे. क्लासचा आपला पहिला दिवस आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण पॅटर्न आहे ते आपले तयार झाले. हे तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले, आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जो व्हिडिओ जे आहे ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्हाला कसे वाटला म्हणजे हा 28 साईज कटोरी ब्लाऊजचा पेपर कटिंगचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर पुन्हा एकदा सांगते आणि चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्री स्वामी समर्थ.